तर जय भीम जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर भावांनो, रोजच्यासारखं 11 वाजता आलो आहे ड्युटीवर. तर आज आपल्याला खूप सारा मिजा रेडी करायचा आहे, कारण की आपले टोटल आयटम संपलेले आहेत. व्हेज मंचुरियन, व्हेज क्रिस्पी, पनीर ड्रॅगन, नूडल्स बॉईल करावे लागतील, चॉप्सी फ्राय करावी लागेल आणि व्हेज लॉलीपॉप पण. तर सर्वात पहिले व्हेज लॉलीपॉपची तयारी करून घेतो. त्याच्यासाठी व्हेजिटेबल्स कट करून घेतले, बीन्स, कॅरेट अँड फ्लॉवर. हे झाले बघा भावांनो आपले व्हेजिटेबल्स कट करून. त्याच्यानंतर त्याला बॉईल करायला टाकलं. तेवढ्यात इकडे आलू बिर्याणी बनली. तर चला बोललो बाई, कामं तर होत राहतील, अगोदर पोटा पाण्याचं बघावं बोललो. पहिले पेट पूजा बाद में काम दूजा. त्याच्यामुळे पहिले नाश्ता करायला बसलो. बाकी आलू बिर्याणी तर नंबर 1 झालेली. नाश्ता वगैरे केला, त्याच्यानंतर आलो परत किचनमध्ये. व्हेज क्रिस्पीची कटिंग मारून घेतली. आपण व्हेज क्रिस्पीमध्ये बेबीकॉर्न, मशरूम, कॅरेट, फ्लॉवर, कॅप्सिकम अँड ऑनियन देतो. झाली बघा भावांनो आपली व्हेज क्रिस्पीची कटिंग मारून रेडी. त्याच्यानंतर पोटिंग वगैरे बनवली आणि व्हेज क्रिस्पी ऑइलमध्ये फ्राय करून घेतली. त्याच्यानंतर ऑर्डरसाठी ऑनियन वगैरे चॉप करून घेतला. त्याच्यानंतर पनीर ड्रॅगन बनवण्यासाठी पनीर वगैरे कट करून घेतलं. त्याच्यानंतर त्याला नूडल्स वगैरे लपटून घेतलं. अर्धा घंटा त्याच्यामध्येच गेला बाई. फायनली हे झालं बघा भावांनो, पनीरला नूडल्स लपटून रेडी. त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉर आणि मैदा मिक्स करून पोटिंग बनवून घेतली आणि ड्रॅगनला ऑइलमध्ये फ्राय करून घेतलं. अरे आपला एक डायलॉग बोलायचा राहिला की राव. बाकी भावांनो, माझं नाव यश आहे, मी प्रॉपर नांदेडचा आहे आणि मी नांदेडमध्ये वृंदावन हॉटेलला जॉब करतो. बाकी तुम्ही माझा ब्लॉग कुठून पाहताय कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर मंचुरियन वगैरे बनवून घेतले आणि नूडल्स बॉईल करून घेतलं. त्याच्यानंतर चॉप्सी फ्राय करून घेतली. व्हेज लॉलीपॉपचा मसाला वगैरे बनवून रेडी केला. आता हे माझ्याच्याने बनवणं नाही होत, 3 वाजता आलेला बनवेल. हे झाला बघा भावांनो आपला टोटल आजचा मिजा बनवून रेडी. लॉलीपॉप ते बनवून घेईल. त्याच्यानंतर दुपारचं जेवण करायला बसलो. आज जास्त काय भूक नव्हती म्हणून थोडासा दाल राईस खाला. तर चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग जर आवडला असेल तर तुमच्या भावाला फॉलो नक्की करून घ्या. जय महाराष्ट्र.